नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. त्या अंतरावली सराटी मधल्या त्या चार, आता तो एक त्यांच्या जवळ आहे, तीन फुटले, ते तीन आहेत ते बाहेर गेले, ते फुटून त्याच्या जवळून. का तर त्यांना सुद्धा कुठेतरी त्रास व्हायला लागला. हा किती नाटक करतो, नाकातून रक्त येण्याचं. अरे किती, मला सांगा तुम्ही कसं काय बरं बरोबर त्या कॅमेऱ्यावर बघा, नाकातून रक्त आलं म्हणल्यावर काय होतं असं माहिती का, घाबरतात, पळत जातात त्या माणसाजवळ की बाबा काय झालं काय. यांचं बघा शांततेत तो नाकात मध्ये असं करतो, म्हणजे त्याला कुंकू लावून आणलेलं त्या रुमालाला, शांततेत तो नाकात असं कोरतोय आणि हा एक जण शूट करतोय. मला सांगा ना, नाकातनं रक्त येतंय म्हटल्यावर माणसाच्या पळत सुटू ना आपण त्याच्याजवळ डायरेक्ट. अरे कसं काय झालं, घाबरू. मला सांगा, फक्त मला एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या, आपण घाबरून पळू की नाही त्या माणसाजवळ, का त्याचं शूट करत बसू. म्हणजे हे किती प्री प्लॅनिंग केलं या माणसानी. आजचं सुद्धा नाटक बघा त्याचं, असंच काय मान करतो, अशीच काय मान करतो. अरे किती आणखी समाजाला येड्यात काढतो बाबा. किती समाज सुज्ञ आहे, समाजाच्या लक्षात आलंय. समाजाच्या लक्षात आलंय. महाराष्ट्राचा मावळा हसू नको, फार सिरियस मी विषयावर बोलतेय. काय करताय तुम्ही, हसण्यासारखे प्रकार करताय खरंच. अरे किती भयंकर प्लॅनिंग सांगा ना तुम्ही, की लक्ष देऊन नाही राहिलं सरकार. आणि काय झालं, तो तिकडनं ज्या वेळेला मागं फिरला त्यावेळेला मला याने जर तिथं व्यवस्थित मांडणी केली असती ना, तर समाज पण खुश झाला असता की ठीक आहे, सगळे सोयऱ्यांचं आपण ही मागणी धरून राहू, परंतु आपल्याला भेटलं आरक्षण. त्याने अंतरावलीमध्ये गेल्यावर जर त्यांनी विजयी सभा घेतली असती, सगळ्यांना म्हटलं असतं ना आपल्याला आरक्षण मिळालं, त्याला ज्याने कोणी उभं केलं त्याला त्यांनी डावलायचं होतं. त्यावेळेला ज्याने तुला आर्थिक मदत केली ना, काही घेणं नव्हतं, समाजाचं भलं झालं, माझ्या चल मार लागला त्याच्यावर, काय तू काय त्याचा मानलेला होता का. समाजाचं भलं केलं होतं ना तू त्याला लात मारायची होती, चल चढ आता, काही घेणं नाही, माझ्या समाजाचं भलं झालं. तुला समाजाने भूतो ना भविष्य. ज्या पत्रिकांवर आहे ना, छत्रपतींच्या ऐवजी तुझं नाव छापलं जात होतं ना, ते फोटो छापला जात होता ना, तो फोटो तसाच राहिला असता, एवढं लक्षात ठेव. तो फोटो तसाच लोकांनी ठेवला असता, तू जर इमानदारीने समाजासोबत राहिला असता तर, प्रामाणिकपणे. पण तू काय केलं, थोतांड करत आला. तू अगोदरही तू थोतांड केलं, अगोदरही तू प्री प्लॅनिंग करून ते लाठीचार्ज करायला लावला, लाठी हल्ला करायला लावला पोलिसांना. हा, मला आणखी एक सांगायचंय सरकारला, या व्हिडिओच्या माध्यमातून मला फडणवीस साहेबांना सांगायचंय की अंतरावली सराटीमध्ये लाठीचार्ज झाल्यानंतर बऱ्याच भावांना यांना निलंबित करण्यात आलेले. माझी विनंती आहे, त्या भावांना पुन्हा रुजू करा. पोलिसांची नोकरी एवढी सोपी नाहीये, फार मेहनत करावी लागते हो त्यांना. त्या भावांना पुन्हा रुजू करून घ्या. त्यावेळेला बातम्या फिरत होत्या की त्यातल्या काही लोकांना निलंबित करण्यात आलेलं आहे म्हणून, काही पोलिसांना. त्या पोलीस बांधवांना पुन्हा रुजू करून घ्या, ज्यांना ज्यांना कारण हा तो कट रचलेला होता, तो प्री प्लॅनिंग केलेला होता. त्यामुळे त्या भावांना पुन्हा कामावर घ्या, विनंती करेल मी सरकारला. अगदी बरोबर. हे श्रेय जरांगेला कधीच जाणार नाही. जे 10% भेटलं ना, त्याचं श्रेय पूर्णपणे समाजाला जाणार आहे. कारण माझा समाज भावनिक झाला आणि एकत्र आला. समाज एकत्र आल्यामुळे आपल्याला 10% आरक्षण मिळालं, कुणबींच्या नोंदी सुद्धा सापडल्यात. याचं श्रेय पूर्णपणे समाजाला, कुठल्याच नेत्याला नाही, पूर्णपणे समाजाला जाणार आहे. हा.